नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी, ओके, म्हणजेच रेल्वे भरती गट ड यामध्ये जो आज झालेला पेपर आहे, तर आज झालेल्या पेपरमधील बघा विद्यार्थी मित्र, दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजीचा हा पेपर आहे. या पेपरमधील जीके प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न बघा या ठिकाणी. 2017 आणि 2025च्या IPL फायनल नंतर कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले? ओके, कोणता खेळाडू आहे ज्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले? विराट कोहली, फिल सॉल्ट, कृणाल पांड्या की शशांक सिंह? तर विद्यार्थी मित्र, दिलेल्या पर्यायापैकी कृणाल पांड्या हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, प्लेयर ऑफ द मॅच म्हणजेच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ज्याला म्हणतात. ओके, मॅन ऑफ द मॅच म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं? तर या ठिकाणी कृणाल पांड्याला घोषित करण्यात आलं होतं विद्यार्थी मित्र. ओके, बघा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण समजून घेऊया याचं काय आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL 2025 यामध्ये बघा, तर आरसीबीने पंजाब संघाला 6 धावांनी पराभूत करत IPL 2025 चे पहिल्यांदा, ओके, काय म्हणतोय, पहिल्यांदा हे विजेतेपद पटकवलं. आणि आरसीबीचे हे 18 वर्षातलं पहिलं IPL पद आहे. ओके, विजेतेपद आहे. किती? 18 वर्षातलं हे पहिलं IPL विजेतेपद आहे. IPL ची ही 18वी आवृत्ती होती. एकूण यामध्ये किती? 10 संघांचा समावेश यामध्ये होता. तर विजेता कोण आहे? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच आरसीबी. कर्णधार कोण होता आरसीबीचा? तर रजित पाटीदार या ठिकाणी आरसीबीचा कर्णधार होता. आणि उपविजेता ठरलेला आहे पंजाब किंग्स, ज्याचा कर्णधार होता विद्यार्थी मित्र श्रेयस अय्यर. कोण होता? श्रेयस अय्यर हा या ठिकाणी पंजाब किंग्सचा कर्णधार त्या ठिकाणी होता विद्यार्थी मित्र. ओके, श्रेयस अय्यर. क्लिअर आहे सर्वांना? आणि सर्वाधिक वेळा IPL चा खिताब कोणी जिंकलेला असेल तर तो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांनी जिंकलेला आहे. किती वेळा? तर एकूण 5 वेळा असा सर्वाधिक वेळा जे आहे दोन्ही संघांनी जो खिताब आहे जिंकलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. मे 2025 मध्ये झालेल्या इटालियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? ओके, पुरुष एकेरीचे विजेतेपद इटालियन ओपन मध्ये नोवाक जोकोविच, कार्लोस अल्काराज, जॅनिक सिन्नर की अलेक्झांडर ज्वेरेव? तर विद्यार्थी मित्र, हे कोणी जिंकलेलं आहे? तर हे कार्लोस अल्काराज याने जिंकलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर बी कार्लोस अल्काराज हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जॅनिक सिन्नर जो आहे हा या ठिकाणी उपविजेता ठरला होता. हा काय होता? हा उपविजेता ठरलेला होता विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढील प्रश्न काय आपल्या स्क्रीनवरती बघा. काय सांगतो प्रश्न बघा. मार्च 2025 मध्ये भारतातील 58वे व्याघ्र प्रकल्प, ओके, भारतातला कितवा? 58वा. या ठिकाणी 58वा जो आहे हा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे बरं? बघा, धोलपूर करॅच व्याघ्र प्रकल्प, रतापानी व्याघ्र प्रकल्प, माधव व्याघ्र प्रकल्प की गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प? तर विद्यार्थी मित्र, कोणता आहे तो? तर तो आहे माधव व्याघ्र प्रकल्प. ओके, 58वा म्हटलेला आहे. हा आहे 58वा व्याघ्र प्रकल्प भारतातील माधव व्याघ्र प्रकल्प आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा कोणत्या राज्यात आहे बरं? तर हा मध्य प्रदेशमध्ये येतो. कोणत्या राज्यात येतो? हा मध्य प्रदेशमध्ये येतो. ओके, माधव व्याघ्र प्रकल्प जो आहे हा मध्य प्रदेश राज्यामध्ये येतो. यानंतर पुढचं बघा विद्यार्थी मित्र. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी शहीद दिन, ओके, काय म्हटलेलं आहे? शहीद दिन या ठिकाणी हा विचारलेला आहे आपल्याला. तर हा जो शहीद दिन आहे हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी विद्यार्थी मित्र 23 मार्च रोजी जो आहे शहीद दिन हा साजरा केला जात असतो. ओके, दरवर्षी 23 मार्चला जो आहे शहीद दिन हा साजरा केला जात असतो. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना काय झालं होतं? तर यांना फाशी देण्यात आली होती. कोणत्या जेलमध्ये देण्यात आली? तर लाहोरचं जे जेल होतं, ओके, लाहोर जेल जे होतं, तर लाहोर जेलमध्ये यांना 23 मार्च रोजी फाशी देण्यात आली होती. त्यामुळे 23 मार्च हा जो दिवस आहे हा आपल्या देशात दरवर्षी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, शहीद दिवस म्हणून हा साजरा केला जात असतो. क्लिअर आहे सर्वांना? विद्यार्थी मित्र, प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. रेल्वे भरती संदर्भात दररोज व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला. जुलै 2025 मध्ये 17वी ब्रिक्स शिखर परिषद ब्राझीलच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ओके, पहा विद्यार्थी मित्र, 17वी ब्रिक्स शिखर परिषद या ठिकाणी विचारलेली आहे. ब्राझीलच्या कोणत्या शहरामध्ये ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघूया या ठिकाणी 17व्या ब्रिक्स परिषदे संदर्भात माहिती विद्यार्थी मित्र. तर ही ब्राझीलच्या या ठिकाणी रिओ द जेनेरिओ, ओके, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी बघा, रिओ
दी जानेरो या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली होती. ही कितवी आवृत्ती होती बरं? तर ही 17वी आवृत्ती या ठिकाणी होती. ओके. 17वी आवृत्ती ब्रिक्स परिषदेची ही होती. बघा कधी आयोजन करण्यात आलं? 6 जुलै 2025 रोजी रिओ द जानेरो ब्राझील येथे. थीम काय होती याची? अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिण सहकार्य मजबूत करणे ही याची थीम होती. ओके. बघा या ठिकाणी 17वी ब्रिक्स शिखर परिषद म्हटलेलं आहे. ओके. चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा 2025 मध्ये भारतीय सैन्याने राबवलेले ऑपरेशन सिंदूर. ओके. ऑपरेशन सिंदूर संदर्भात या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. IMP म्हणून आपण कन्सिडर करूया. ऑपरेशन सिंदूर प्रामुख्याने कोणत्या भागात चालवले गेले? राजस्थान, पाकव्याप्त काश्मीर, POK, लडाख की पंजाबची सीमा? तर विद्यार्थी मित्र हे झालं होतं पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच POK मध्ये. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके. बघा दहशतवादी हल्ल्याच्या विरुद्ध जे आतंकी स्थळे होते त्यावरती जे आहे भारतीय सैन्याकडून हे चालवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर. ओके. बघा या ठिकाणी पहलगाम बघा पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला होता तर त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये भारताने राबवलेलं हे ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंदूर. ओके. चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा नीती आयोगाच्या अहवालानुसार अद्ययावत आकडेवारीनुसार 2011-12 ते 2024-25 या कालावधीत भारतात अंदाजे किती टक्के लोक किती टक्के लोक जे आहेत ते गरिबीतून बाहेर आले आहेत असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बघा 15.5% म्हणजे 155 दशलक्ष. त्यानंतर 248 दशलक्ष, 171 दशलक्ष की 302 दशलक्ष. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी एकूण जर असा विचार केला तर या ठिकाणी 15.1 कोटी म्हणजे 155 दशलक्ष लोक हे जे आहेत या ठिकाणी गरिबीतून बाहेर आलेली आहेत. ओके. पहा या ठिकाणी विश्लेषण बघा जागतिक बँक नीती आयोगाच्या अलीकडील विश्लेषणानुसार 2022-23 या जो सर्वेक्षण आहे यानुसार जे आहे बघा किती दिलेलं या ठिकाणी 5% पेक्षा लोक जे आहे या ठिकाणी हे झालेली आहेत आणि 17.1 टक्के लोक. ओके. बघा या ठिकाणी सॉरी 17.1 दशलक्ष असा या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके. चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा जुलै 2025 मध्ये DRDOने कोणत्या क्षेपणास्त्राची 24 तास सतत देखरेख आणि विकास चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे? ओके. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सतत 24 तास. ओके. काय आहे? सतत 24 तास देखरेख आणि विकास चाचणी. कोणता आहे? अग्नी 5, प्रलय, निर्भय की आकाश? तर विद्यार्थी मित्र हे आहे प्रलय. ओके. कोणता आहे? प्रलय. एक क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. त्याची जी आहे चाचणी ही यशस्वी करण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 प्रलय आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा ऑगस्ट 2025 मध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या धाराली ढगफुटीच्या आपत्तीनंतर पुनर्वसन आणि नुकसान मूल्यांकनासाठी स्थापन केलेल्या विशेष समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ओके. बघा आशिष चव्हाण, सुरेंद्र पांडे, हिमांशु खुराना की अरुण मोहन जोशी? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती बरं? तर या ठिकाणी प्रमुख जे होते या ठिकाणी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सुरेंद्र पांडेजी. ओके. कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? सुरेंद्र पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पहा या ठिकाणी 5 ऑगस्ट रोजी या ठिकाणी ही समिती जी आहे स्थापन झाली होती. ओके. या ठिकाणी पहा मोठी जी ढगफुटी झाली होती या ठिकाणी 5 ऑगस्ट 2025 ला. या ढगफुटी आणि भूस्खलनानंतर मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी 9 ऑगस्ट 2025 रोजी एक उच्चस्तरीय 3 सदस्यीय समिती नेमण्याची घोषणा केली आणि याचे अध्यक्ष आपल्याला विचारले होते ज्यावर प्रश्न ते होते महसूल सचिव सुरेंद्र पांडे. ओके. कोण होते? सुरेंद्र पांडे. क्लिअर आहे सर्वांना? चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय लोकसंख्येच्या जिनोम अनुक्रमणासाठी ओके जिनोम अनुक्रमणासाठी CIA चे हैदराबाद मध्ये बघा CCMB आणि IGBIB ओके IGIB द्वारे सुरू झालेल्या मोहिमेचे नाव काय आहे? ओके. कोणती मोहीम आहे बरं? या ठिकाणी आपल्याला या मोहिमेचं नाव विचारलेलं आहे विद्यार्थी मित्र. कोणती मोहीम आहे? तर ती मोहीम आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा इंडिजेन. ओके. कोणती येतं? इंडिजेन. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्या मोहिमेला इंडिजेन म्हणतात. ओके. काय म्हणतात? इंडिजेन म्हणून ओळखल्या जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय हॉकीचे दिग्गज PR श्रीजेश ओके दिग्गज PR श्रीजेश यांना 2025 मध्ये कोणत्या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? ओके. बघा यांना कोणता नागरी पुरस्कार देण्यात आला? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण की मेजर ध्यानचंद पुरस्कार? विद्यार्थी मित्र
त्यांना पद्मभूषण, ओके, ऑप्शन नंबर 2 पद्मभूषण या पुरस्काराने जे आहे हे सन्मानित करण्यात आले. ओके, पद्मभूषण पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाला. कोणाला? तर पी.आर. श्रीजेश यांना. ओके, पी.आर. श्रीजेश यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला. बघा, मेजर ध्यानचंद नंतर पद्मभूषण मिळवणारा श्रीजेश दुसरा भारतीय हॉकी खेळाडू आहे. ओके, यापूर्वी देखील यांना काय मेजर ध्यानचंद जो आहे हा 1956 मध्ये मिळाला होता. ओके, बघा, मेजर ध्यानचंद नंतर पद्मभूषण हा पुरस्कार मिळवणारे हे दुसरे हॉकी खेळाडू आहेत. यापूर्वी मेजर ध्यानचंद यांना हा पुरस्कार मिळाला होता. हे पहिले खेळाडू आहेत. मेजर ध्यानचंद काय त्या ठिकाणी हे पहिले खेळाडू आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता, आणि त्याच्यानंतर श्रीजेश जे आहे हे दुसरे खेळाडू ठरले आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना 2025 मध्ये कोणता सर्वोच्च चित्रपट पुरस्कार मिळाला? बघा, मोहनलाल यांना 2025 मध्ये कोणता मिळालेला विद्यार्थी मित्र? तर त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता? दादासाहेब फाळके, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या म्हणजे एमपीसी, ओके, बघा, एमपीसीच्या ऑगस्ट 2025च्या बैठकीत 25-26 साठी या आर्थिक वर्षासाठी भारताच्या वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज काय होता? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी 6.5% एवढा हा अंदाज होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, ऑगस्ट 2025 मध्ये राज्यपाल, ओके, संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 56व्या एमपीसी बैठकीचे प्रमुख मुद्दे, ओके, बघा, या ठिकाणी काय होते? जीडीपीच्या अंदाजामध्ये होतं या ठिकाणी. बघा, आरबीआयने 2025 या आर्थिक वर्षासाठी काय तर सकल देशांतर्गत उत्पन्नामध्ये ज्यामध्ये जीडीपी वाढीचा अंदाज जो आहे हा 6.5% वर कायम ठेवला, आणि ऑक्टोबर डिसेंबर 2025 मध्ये त्यानंतर बैठकांमध्ये हा अंदाज 6.8 नंतर 7.7 पर्यंत 3 पर्यंत जाईल असा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शाश्वत विकास अहवाल एसडीजी, ओके, निर्देशांक खालीलपैकी कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर हा संयुक्त राष्ट्र आणि विकास कार्यक्रम, ओके, बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र आयएमपी आहे. या ठिकाणी बघा, UNDP द्वारे, ओके, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला असं म्हणतात, म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमद्वारे हे जाहीर केल्या जात असतं. ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता शाश्वत विकास म्हणजे काय? तर शाश्वत विकास, ओके, शाश्वत विकास काय? विकास हा मानवी विकासाचा एक दृष्टिकोन आहे. हा काय? हा मानवी विकासाचा एक दृष्टिकोन या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. ओके, शाश्वत विकास काय? तर मानवी विकासाचा दृष्टिकोन आहे. ज्या पद्धतीमध्ये आपल्याला बघता येतं की त्याचा उद्देश काय असतो? भविष्यातील जी पिढी आहे, भविष्यातील पिढी या पिढ्यांचा व त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेची तडजोड व वर्तमान गरजा पूर्ण करणे हा यामध्ये असतो. ओके, बघा, शाश्वत विकासाची खूप सारी उद्दिष्टे असतात, ज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट तुम्हाला सांगतो. एक म्हणजे गरिबी नष्ट करणे. ओके, काय आहे? गरिबी नष्ट करणे. ओके, हे पहिलं आलं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट कोणतं येतं रे याच्यामध्ये? एक म्हणजे शून्य उपासमार. ओके, जी उपासमारीची समस्या आहे तर ही उपासमार कमी करणे, शून्य उपासमार हे यामध्ये एक येतं. त्यानंतर तिसरा जो घटक येतो तो म्हणजे आरोग्य आणि लोककल्याण. ओके, कोणता आहे? आरोग्य व लोककल्याण हा देखील त्यामध्ये येतो. शाश्वत विकासामध्ये हे महत्त्वपूर्ण आहेत. ओके, बघा, एक कोणता आहे तर एक गरिबी नष्ट करणे, दुसरा आहे शून्य उपासमार, उपासमार कमी करणे, आणि तिसरा आरोग्य व लोककल्याण. क्लिअर आहे सर्वांना? बघा, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पहा, या ठिकाणी तत्पुरती स्पष्टीकरण समजून घ्या. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकासाचं जो नेटवर्क आहे कशा पद्धतीने असतं? शाश्वत विकास निर्देशांक 2025 एसडीजी, ओके, यामध्ये भारताचा 167 देशांपैकी 99वा क्रमांक होता. आयएमपी आहे. भारताचा क्रमांक त्या ठिकाणी किती होता तर 199वा. ओके, बघा, या ठिकाणी किती 99वा देश होता. आणि फिनलँड जो आहे या ठिकाणी प्रथम स्थानी आहे. कोणता देश आहे रे? फिनलँड हा प्रथम स्थानी या ठिकाणी देश येतो. ओके, फर्स्ट रँकला आहे. त्यानंतर स्वीडन दुसऱ्या स्थानी आहे. डेन्मार्क जो आहे तिसऱ्या स्थानी आहे. ओके, बघा, फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क या पद्धतीचे देश जे आहेत या ठिकाणी येतात.
यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. काय सांगतो प्रश्न? 2025 मध्ये ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारी पहिली पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू कोण आहे? बघा, ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारी पहिली पाकिस्तानी महिला या ठिकाणी विचारलेली आहे. ओके, महिला क्रिकेटपटू पाकिस्तानची बिस्मा राऊफ, सना मीर, निदादार की सना अनवर? तर पाकिस्तानची म्हटलं तर सना मीर आहे विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर 2 सना मीर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हिचा काय तर हॉल ऑफ फेम मध्ये जो आहे समाविष्ट करण्यात आलेला आहे. सोबतच विद्यार्थी मित्र, 2025 मध्येच एक खेळाडू आहे आपल्या देशाचा, त्याचं नाव काय तर महेंद्रसिंग धोनी. ओके, काय म्हणतोय बघा, महेंद्रसिंग धोनी यांचा देखील जो आहे हॉल ऑफ फेम, ओके, ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी सनामीर सोबतच तर आहे. जून 2025 मध्ये भारतीय क्रिकेट दिग्गज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी MS धोनी यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, ओके, ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि हा सन्मान मिळवणार तो 11वा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. ओके, कोणता ठरलेला आहे? 11वा भारतीय क्रिकेटपटू त्या ठिकाणी MS धोनी हा ठरलेला आहे विद्यार्थी मित्र. क्लिअर आहे सर्वांना? ओके, चलो विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नात तुम्हाला PDF देखील डाउनलोड करता येणार आहे. ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.